क्रॉफर्ड मार्केट दक्षिण मुंबईच्या गजबजाटात असलेली एक मोठी बाजारपेठ। क्रॉफर्ड मार्केटमध्ये काय मिळत नाही, सगळं मिळतं। फळं, भाजीपाला, चिकन, मटण, कपडे, खेळणी आणि अगदी घरगुती प्राणी आणि पक्षी सुद्धा, जसं की कुत्र्याची आणि मांजराची पिल्लं वगैरे। या इमारतीला आणि बाजारपेठेला महात्मा फुले मंडई असं नाव जरी देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा बरेच लोक त्याला अजूनही क्रॉफर्ड मार्केट म्हणूनच ओळखतात। पण या क्रॉफर्ड मार्केटमधला क्रॉफर्ड नेमका होता कोण? तो म्हणजे आर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड, मुंबईचा पहिला महानगरपालिका आयुक्त। महत्त्वाचं म्हणजे क्रॉफर्डच्या कार्यकाळात त्याने मुंबईच्या नागरी जीवनावर प्रभाव पाडणारे बरेच निर्णय घेतले, तरी सुद्धा त्याला भ्रष्टाचाराबद्दल त्याच्या पदावरून दूर करण्यात आले होते। म्हणजे एकूण पाहता महानगरपालिकेचा कारभार आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे समीकरण तसं खूप जुनंच आहे। नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञातमान उलगडून दाखवणार आहे। आर्थर क्रॉफर्ड हे मुंबई पालिकेचे आयुक्त झाले 1865 मध्ये। त्यावेळच्या मुंबईमध्ये आणि सध्याच्या मुंबईमध्ये प्रचंड मोठा फरक होता। 19व्या शतकातल्या मुंबईमध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य होतं आणि दरवर्षी साधारणपणे 35,000 लोक या शहरात मृत्यू पावत। संध्याकाळ झाल्यानंतर मुंबईमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरे, कारण रस्त्यावर धड दिवाबत्तीच नव्हती। नाही म्हटलं तरी त्या काळात मुंबईत असलेल्या पारशी समाजाच्या घराबाहेर दिवे असत, त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होईना रस्त्यावरून चालताना उजेड मिळे आणि आधार वाटे। तसं बघितलं तर रस्त्यावर उजेडासाठी नगरपालिकेकडून एक आगळी वेगळी दिवाबत्ती योजना होती। मोठे फणस घेऊन ते आतल्या बाजूने पोखरून त्याच्यात एक खोबण तयार करण्यात येत असे। नंतर या खोबणीमध्ये तेल टाकून त्या तेलाचा दिवा लावला जायचा। पण त्यात इथे गंमत होती। हे दिवे लावण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदारांना दिले जायचे ते या फणसामध्ये कमी तेल टाकत आणि त्या उरलेल्या तेलाचे पैसे किंवा तेल हे मात्र स्वतःच्या खिशात टाकत। त्यामुळे फणसाचे दिवे लवकरच विझत आणि रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरायचे। म्हणजे बघा, महानगरपालिकेच्या कंत्राटदारांचे घोटाळे हे आजचे नाहीत, ते 100-200 वर्षापासून सुरू आहेत। तेव्हाच्या मुंबईमध्ये आत्तासारखी मैला वाहून नेणारी व्यवस्था सुद्धा नव्हती। शहरात निर्माण होणारे मलमूत्र जमा करून वेशीबाहेर नेऊन टाकण्याचे काम कामगारांना देण्यात आले होते, पण ते लोक कधी कधी काम चुकारपणा करत। त्यावेळेस मुंबईची व्यवस्था जेपींच्या एका मंडळाकडून पाहण्यात येत असे। जेपी म्हणजे जस्टिस ऑफ द पीस। या जेपींना नागरिकांवर कर लावणे आणि त्यांची वसुली करणे आणि नागरी सुविधांसाठी पैसे खर्च करणे असे मर्यादित अधिकार होते, पण त्या व्यवस्थेमध्ये प्रचंड त्रुटी होत्या। सर्व अडचणी दूर करून मुंबई शहराची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारने 1865 मध्ये पालिकेसाठी कायदा पास करून पालिकेचे पहिले आयुक्त म्हणून आर्थर क्रॉफर्ड यांची नेमणूक केली। क्रॉफर्डने शहरातला कचरा वाहून नेण्यासाठी तेव्हाच्या जीआयपी रेल्वेशी म्हणजे आत्ताच्या सेंट्रल रेल्वेशी करार केला। शहरातला कचरा कुदल्याला नेऊन टाकण्यासाठी त्याने अनेक बैलगाडींची व्यवस्था सुद्धा केली। या बैलांसाठी वेगळे गोठे सुद्धा बनवले। हा विभाग म्हणजे कुदल्याचा बैल बाजार। शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी क्रॉफर्डने शहरात खाटीकखाने कुठे असावेत याचे नियम घालून दिले आणि शहरातले खाटीकखाने मुंबईच्या बाहेर हलवले। फणसाच्या दिव्याच्या तेलात होणाऱ्या गैरव्यवहाराची दखल घेऊन मुंबईमध्ये हळूहळू गॅसच्या दिव्यांची सोय केली। 7 ऑक्टोबर 1865 ला मुंबईत पहिले गॅसचे दिवे भेंडी बाजार आणि चर्चगेट इथे प्रज्वलित करण्यात आले। हजारो मुंबईकर या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होते। हळूहळू शहरात संध्याकाळनंतर पडणारा अंधार दूर झाला। कर्नाक बंदर, मस्जिद बंदर आणि एल्फिस्टन या भागातले पूल सुद्धा बांधण्यात आले। शहरातील सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी त्याने वरळीला मोठे गटार बांधण्याची योजना केली। पालिकेचा कर बुडवणाऱ्या लोकांवर त्याने वसुलीसाठी कारवाई सुरू केली, पण त्यामुळे हे लोक क्रॉफर्डवर खार खाऊन होते। मुंबईत भुयारी गटार बांधण्याच्या योजनेची सुरुवात सुद्धा क्रॉफर्डच्याच काळात झाली। इथे एक गोष्ट सांगायला हवी की क्रॉफर्ड हा अत्यंत उत्कृष्टपणे मराठी बोलत, अगदी अस्सल मराठी माणसासारखा।
पुढे केसरीचे संपादक झालेले आणि एक साहित्यिक असलेले न.ची केळकर असं म्हणतात की क्रॉफर्डने धोतर नेसलं असतं तर तो अगदी चित्तपावन ब्राह्मण वाटला असता. स्थानिक लोकांसोबतचे क्रॉफर्डचे संबंध हे अत्यंत मैत्रीपूर्ण होते. मितभाषी असलेला क्रॉफर्ड हा स्थानिक लोकांशी थट्टा विनोद सुद्धा करे. पण क्रॉफर्ड धडाकेबाजपणे काम करत असताना त्याने अनेकांना दुखावले सुद्धा होते. त्याच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल बऱ्याच जणांना आक्षेप होता. त्यावेळेस पालिकेच्या बैठका एशियाटिक लायब्ररीच्या हॉलमध्ये भरायच्या. नंतर क्रॉफर्डने एल्फिस्टन कॉलेजच्या शेजारी असलेल्या आर्मी अँड नेव्ही बिल्डिंगची जागा महिन्याला 2,825 रुपये इतक्या भाड्यावर घेतली. याच्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले. क्रॉफर्ड पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप त्याच्यावर होऊ लागला. केसरीमधून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि न.ची केळकर यांनी क्रॉफर्डवर टीका केली होती. असाही आरोप करण्यात आला होता की क्रॉफर्ड लाचेचे पैसे एका फ्रेंच बँकेमार्फत युरोपात पाठवत असे. क्रॉफर्डने मामलतदारांकडून लाच घेतल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला. लेखक माधव शिरवळकर हे मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा या त्यांच्या पुस्तकात असं म्हणतात की क्रॉफर्डचा स्वभाव हा मुळात खर्चिक होता आणि त्याला दारू आणि सिगरेटचे व्यसन सुद्धा होते. नोकरीतील बढती आणि बदल्यांसाठी त्याने लाच घेतली अशा प्रकाराची चौकशी त्याच्या विरोधात झाली आणि साक्षी सुद्धा देण्यात आल्या. या लाचेच्या पैशातून तो आपला खर्च भागवत असे आरोप झाले. क्रॉफर्डवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने क्रॉफर्डवर ठपका ठेवला. क्रॉफर्डने जरी लाच घेतली नसली तरी सुद्धा त्याने त्याच्या हाताखालच्या लोकांकडून पैसे उसने घेतले होते असे या समितीच्या चौकशीत निष्पन्न झाले. पुढे त्याचे आयुक्तपद काढून घेण्यात आले. क्रॉफर्डला परत इंग्लंडला येण्यास सांगण्यात आले. पण अशा वेळेला क्रॉफर्डची पाठराखण केली ती सर फिरोजशाह मेहता यांनी. मेहता त्यावेळेस एक तरुण नगरसेवक होते. क्रॉफर्डच्या हातून झालेल्या चुकांची शिक्षा त्याला दिली जात असताना त्याने केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये हे मेहतांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे 1865च्या गलिच्छच्या मुंबईचे रूपांतर त्याने 1871 मध्ये स्वच्छ मुंबईत केले होते आणि त्यासाठी क्रॉफर्डचे कौतुक करावेच लागेल असं मेहता म्हणाले होते. पुढे क्रॉफर्डने भारतावर आणि महाराष्ट्रावर 3 पुस्तके लिहिली. सरकारने कारवाई केल्यानंतर क्रॉफर्ड परत इंग्लंडला गेला पण तिथे त्याचं मन काही रमलं नाही. त्यामुळे तो भारतात परत आला. क्रॉफर्डने त्याच्या आयुष्याची शेवटची वर्ष अलिबाग जवळच्या एका गावात घालवली. एकेकाळी मुंबईचा पालिका आयुक्त असलेला हा अधिकारी शेवटच्या काळात हातभट्टीची दारू प्यायचा. 1911च्या आसपास त्याचे निधन झाले. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आयडीवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.